श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. तुम्हालाही गुरुबळ मजबूत करायचं असेल, गुरूंचा आशीर्वाद हवा असेल तर एक छोटंसं काम करा. तुमच्यासमोर 2 अंक दिसत आहे. त्या 2 अंकांपैकी एक अंकाची निवड करा आणि स्वामी संदेश काय आहे ते जाणून घ्या. स्वामी भक्त हो, स्वामी संदेश ऐकल्यानंतर त्याचं पालन करण्याचा मात्र पुरेपूर प्रयत्न करा. तशाच पद्धतीने जर आपण आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच स्वामींची कृपा आपल्यावर होते आणि स्वामींचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहतो. तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठीचा एक अंक निवडला असेलच अशी मी आशा करते आणि आजचा संदेश काय आहे तेही सांगते. तर बघा, ज्यांनी 999 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे भूतकाळाचा जर तू विचार केला तर तुझ्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त पाणी येईल आणि भविष्याची जर तू चिंता करू लागला तर तुझ्या समोर फक्त आणि फक्त समस्याच तुला दिसू लागतील आणि एक एक करून अडचणी तुझ्या समोर उभ्या राहतील. पण जर तू वर्तमानात जगण्याचा प्रयत्न केला ना तर आज जे तुझ्याकडे आहे त्याचा विचार करून तुला आनंदाची प्राप्ती होईल. म्हणून तुला सांगतोय, अरे भूतकाळाचा विचार करू नको. आता भूतकाळ बदलणं तुझ्या हातात नाही. भूतकाळ बदलणं हे कोणाच्याही हातात नसतं. पण त्या भूतकाळात घडून गेलेल्या चुका तू पुन्हा पुन्हा करू नको आणि जे काही तुझ्या बाबतीत भूतकाळात चांगलं घडलं आहे ते सदैव लक्षात ठेव आणि ज्या चुका झाल्या आहेत त्यातून एक धडा घे, एक शिकवण घे आणि अनुभव घेऊन पुढे चालत राहा. भविष्याचा देखील अतिविचार करू नको. भविष्याचा विचार करावा लागतो हे सगळं काही ठीक आहे रे, पण त्या भविष्याचा विचार करता करता जर तू आजचा वर्तमान जगत नसेल तर काहीही उपयोग नाही. अरे लोक सांगतात की पैसे जमा करून ठेवा जेणेकरून भविष्यात अडचण आली तर उपयोगात येतील. पैसे जमा करून ठेवा जेणेकरून भविष्यात अडचण आली, समस्या आल्या तर ते उपयोगात येतील. पण आम्ही तुला सांगतो, तू सातत्याने आमचं नाम जपत राहा. भविष्यात तुझ्यावर अडचणच येणार नाही. भविष्यात तुला समस्यांचा सामनाच करावा लागणार नाही आणि आलीच एखादी समस्या तरीही तुला काळजी करावी लागणार नाही, कारण तुझी ही स्वामी माऊली तुझ्या सोबत राहणार आहे आणि तुला प्रत्येक संकटातून, प्रत्येक समस्येतून बाहेर काढण्याचं काम देखील ही माऊलीच करणार आहे. म्हणून चिंता सोड आणि आमचं चिंतन कर, मनन कर, आमचं नामस्मरण कर. तुझ्या चिंतेची चिता पेटवण्याचं काम आम्हीच करणार आहोत. अरे आमची भेट घडण्यासाठीचं माध्यम आणि आम्हाला भेटल्यानंतर आमच्या सतत संपर्कात राहण्याचं माध्यम म्हणजे नामस्मरण. नामस्मरण करता करता जो मेहनत घेतो, कष्ट करतो, त्याच्या कष्टाला न्याय देण्याचं काम आम्ही करत असतो. अरे आम्हाला शोधण्यासाठी इकडे तिकडे धावू नकोस. श्रद्धा असेल तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत आम्ही दिसतो. श्रद्धेने आणि आत्मीयतेने आम्हाला साथ घालून पहा. आम्ही तुझ्यासाठी नक्कीच धावून येऊ. हे तुझं जीवन जे आहे ना, ते जीवन म्हणजे एक प्रवासच आहे आणि हा प्रवास करताना जर तू एकट्यानेच करायचा ठरवला ना तर हा प्रवास तुला खूप लांबचा वाटेल. पण हाच प्रवास जर तू आमच्या सोबतीने करायचा ठरवला तर हे आयुष्य हसत खेळत कधी जाईल हे तुझ्या लक्षातही येणार नाही आणि हा प्रवास तुझ्यासाठी सुखाचा प्रत्येक क्षण घेऊन येईल. म्हणून आम्हाला सोबतीला घे. अरे जीवनातील अडचणींना स्वीकारून त्यातही समाधान शोधावं लागतं. हाच खऱ्या अर्थाने आनंद आहे. हे तुझ्या मनाशी तू कोरून ठेव. तू जर कोणाचं वाईट केलं नाही ना, मग झालं तर आमच्या दरबारात सगळ्यांच्या कर्माचा हिशोब होत असतो. वेळ सगळ्यांची बदलत असते. तू फक्त आमच्यावर निष्ठा ठेव आणि प्रामाणिक राहा. अरे तुझा आमच्यावरचा विश्वास आणि तुझी प्रामाणिक धडपड, परिश्रम पाहून आम्हाला तुझ्या मदतीसाठी यावंच लागतं आणि तुला सांगावंच लागतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच 555 हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे आम्ही फक्त पूजा अर्चनेनं प्रसन्न होत नाही तर
आम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी तुझे कर्म चांगले असावे लागतात. मन हे शुद्ध असावं लागतं. मनात शांती आणि निस्वार्थ भावना ठेवली तरच आमचं दर्शन लाभत असतं. बाह्य स्वरूपाची सेवा करण्यापेक्षा अंतर्मनापासून आमची भक्ती कर. आम्ही तुझ्यासाठी सदैव धावत येऊ. शेवटी कर्मयोग हा भक्ती योगाच्या 2 पावले पुढे असतो हे कायम लक्षात ठेव. केवळ आमचा आधार घेऊन जर तू रडत बसला तर आम्ही तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. कारण आमची कृपा त्याच्यावरच होते जो स्वतःची मदत करतो, स्वतःसाठी मेहनत घेतो. म्हणून तुला जे मिळवायचं आहे, जे कमवायचं आहे त्यासाठी मेहनत करण्याची तयारी ठेव, कष्ट घेण्याची तयारी ठेव. जेव्हा तू कष्ट घेतो, मेहनत घेतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही देखील तुझी मदत करू इच्छितो. दे रे हरी खाटल्यावरी असं कुठेही होत नाही. म्हणून कष्ट हे तुला करावेच लागणार. कर्माचे भोग तुला भोगावेच लागणार. पण त्यातही जर तू आमचं नाम जपलं आणि आम्हाला सोबतीला घेतलं तर बघ तुझा प्रत्येक निर्णय हा योग्य कसा सिद्ध करायचा हे आम्ही बघून घेऊ. ज्याप्रमाणे चंद्र ताऱ्यांची साथ सोडत नाही त्याप्रमाणे आम्ही देखील आमच्या भक्तांची साथ कधीही सोडत नाही. तुझ्या प्रत्येक संकटात आम्ही तुला साथ देणार आहोत आणि त्या संकटातून, त्या खडतर प्रवासातून आम्ही तुला बाहेरही काढणार आहोत. अरे देवाला देवपण घेण्यासाठी देखील टाकीचे घाव सोसावे लागतात. कापसाला चरख्यावर जाऊन धागा बनावं लागतं. सोन्याला स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी जळावं लागतं. चंदनाला देखील घासून पाहावं लागतं. आणि तू तर एक मनुष्य आहे. तुला देखील अडथळ्यांना सामोरं जावंच लागणार आणि थोडासा त्रास हा सहन करावाच लागणार. म्हणून तुला असं वाटू देऊ नको की तू आमची सेवा करतो म्हणजे तुझ्या वाट्याला कुठलंही दुःखच येणार नाही. सेवा कर पण दुःख येणार नाही हा जो गैरसमज तुझ्या मनात आहे तो काढून टाक. कारण सुख आणि दुःख या 2 गोष्टी प्रत्येकाला लावलेल्या आहे. वेळेनुसार, कर्मानुसार त्याच्या त्याच्या वाट्याला त्या येणारच आहे. फक्त त्याचा स्वीकार आनंदाने कर, हसतमुखाने कर आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी ठेव. जेव्हा तुझ्या स्वतःच्या मनाची तयारी तू करतो ना तेव्हा तुझी मदत करण्यासाठी आम्ही देखील असतो. तुझा हात धरतो, तुला मदत करतो आणि तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश गुरुवार निमित्तचा होता आणि आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेलच अशी मी आशा करते. तो तुम्ही कुठला अंक निवडला होता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्यासाठीचा जो स्वामी संदेश होता तो कसा वाटला हे देखील कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घ्यायला तुम्हाला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेले स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.